नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत खारेपाटण येथील कपिलेश्वर मंदिरात, जिथे आजही सूर्यनारायण व श्री विष्णू यांची मूर्ती अजूनही आहे त्या स्थितीत अस्तित्वात आहे. चला तर बघूया. मुंबई गोवा हायवेपासून हाकेच्या अंतरावर कपिलेश्वर वाडी येथे हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या बाहेर काळ्या शिल्पात कोरीवकाम केलेला असा हा भलाकाय मोठा नंदी. प्राचीन वैदिक कालापासून अत्यंत महत्त्वाची देवता अशी सूर्यनारायण देवता मानली जाते. भारतात काही ठराविक असलेल्या मंदिरात या देवळाची गणना होते. ही मूर्ती 2 हातांची व सरळ उभी दिसणारी आहे. या मूर्तीची उंची 137 सेंटीमीटर व रुंदी 72 सेंटीमीटर एवढी आहे. ही मूर्ती पद्मकमलावरती उभी असून तिच्या दोन्ही करात 2 पूर्ण उमललेली कमळे आहेत आणि ती मूर्तीच्या खांद्यापर्यंत वर गेलेली आहेत असे दिसून येते. समोर दिसणारी मूर्ती ही समतल व समलंबी आहे. विरह अवस्थेतील म्हणजे राजवंश घराण्यात पूजली जाणारी अशी ही विष्णू नारायणाची मूर्ती असे दिसते. 4 करांच्या या मूर्तीच्या उजव्या व तदनंतर डाव्या करांच्या मागच्या व पुढच्या हातांच्या क्रमानुसार शंख, कमळ, चक्र व गदा अशी प्रतीके मूर्तीने धारण केलेली आहेत असे दिसून येते व गळ्यात कंठी दिसून येतात. श्री विष्णूंनी यज्ञोपवीतन व चंपकमाला धारण केलेली आहे. तिची मेखला रुंद व अनेक पदरी असून तिचे पदर खाली सोडले आहेत. तसेच कानात कुंडले व पायात सुंदर आभूषणे धारण केलेली आहेत. मस्तकावर कुंचक करंड मुकुट आहे आणि त्यामागे कमळाकृती प्रभावळ असावी असे दिसून येते. मूर्तीच्या मुकुटावर मानवी मुद्रांकृती सिंह कोरला आहे. मुद्रा प्रसन्न व स्मितहास्यकृत आहे असे दिसून येते. कपिलेश्वर मंदिराच्या आवारात अशा अनेक विरगळी सापडल्या होत्या मध्यंतरी आणि त्यानंतर वाडीतल्या आणि गावातल्या लोकांनी एकत्रित येऊन त्या सर्व विरगळी JCBच्या आणि मशीनच्या सहाय्याने एकत्रित करून अशा जतन करून ठेवल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भावी पिढीला समजेल की पुरातन काळी जी सापडणारी शिल्प कशा प्रकारे होती किंवा त्यांचं महत्त्व काय आणि त्यांची रचना कशी होती हे यातून उत्तम दिसतं आहे.